बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। घड्याळ निवडणूक चिन्हाचा मुद्दा न्यायालयात असल्याचं डिस्क्लेमर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 36 तासांच्या आत वर्तमानपत्रात प्रकाशित करावं असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांना कोर्टात वेळ वाया घालवू नका, तर मतदारांना आकर्षित करण्यास सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली। राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवार गट असे 2 गट आहेत। शरद पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे। अजित पवार गट न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत नाही, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करणं थांबवावं असं त्यात म्हटलं आहे। तसंच अजित पवार गटाला नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याची सूचना द्यावी। या प्रकरणावर 24 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टातही सुनावणी झाली होती, ज्यात कोर्टाने अजित पवार गटाला दिलासा दिला होता। आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हाचा वापर करू शकतं, परंतु निवडणूक बॅनर आणि पोस्टरमध्ये हे लिहावं लागेल की हा वादाचा विषय आहे आणि तो न्यायप्रविष्ट आहे, असं न्यायालयानं म्हटलं होतं। न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या वकिलांना नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते। आदेशाचं उल्लंघन केल्यास ते स्वतःच अवमानाचा खटला चालवतील असा इशाराही दिला। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उपरोधिक शब्दात टीका केली आहे। शरद पवार सध्या महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची भाषा करतायत, पण त्यांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का, हा माझा प्रश्न आहे, असं ते म्हणालेत। सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली। या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर उपरोक्त टीका केली। शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणल्या, पण तरीही ते आपल्या भाषणात आपल्या महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची इच्छा असल्याचं सांगतात। अरे कसा चेहरा बदलता? महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार आहात का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि हे काँग्रेसवाले देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम घेरत आहेत। आपण शेतकरी माणसं आहोत, आपल्याकडे गाय आहे, राज्याची तिजोरी म्हणजे ही गायच आहे। देवेंद्र फडणवीस यांना या गायीचं सर्व दूध तिच्या वासरांना द्यायचं आहे, पण विरोधकांचा त्याला विरोध आहे। विशेषतः शरद पवारांना यामुळे आता आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचे कसे होणार ही चिंता लागलीये, असंही सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या भूमिकेवर भाष्य केलंय। मनोज जरांगेंना निवडणुका लढवायच्या असेल तर लढवा, पाडापाडी करायची असेल तर ती करा, पण तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कसं आहात, एवढं मला फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना केलाय। राज ठाकरे आज लातूरमधील रेणापूर इथं जाहीर सभेत बोलत होते। मनोज जरांगे यांनी सुरुवातीला निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नंतर त्यांनी समाज बांधव आणि इतरांशी चर्चा झाल्यानंतर निवडणूक लढवणार नसून उमेदवार पाडणार असल्याची भूमिका जाहीर केली। मनोज जरांगे यांच्या याच भूमिकेवर राज ठाकरे यांनी भाष्य केले। राज ठाकरे म्हणाले की मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले, त्यानंतर विधानसभा निवडणुका लढवण्याचं त्यांनी जाहीर केलं। मग काही दिवसांनी निवडणूक लढवणार नाही, पाडापाडी करणार अशी भूमिका घेतली। तुम्हाला निवडणुका लढवायच्या असतील तर लढवा, पाडायचं असेल तर पाडा, पण प्रश्न इतकाच आहे की हे आरक्षण तुम्ही देणार कसं आहात, एवढं मला फक्त सांगा, असं राज ठाकरे म्हणाले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी नागपूर इथं आयोजित संविधान सन्मान परिषदेतून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली। भाजप आणि संघाच्या लोकांना संविधानावर समोरून टीका करता येत नाही, त्यामुळे ते त्याच्यावर लपून हल्ला करतात। हे लोक विकास, प्रगती आणि अर्थव्यवस्था आदी शब्दांमागे लपून येतात, पण त्यांचे उद्दिष्ट संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणं हेच आहे, असं ते म्हणाले। राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी बुधवारी सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। त्यानंतर तिथं आयोजित संविधान सन्मान परिषदेत बोलताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली। राहुल गांधी म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते तेव्हा त्यांच्या तोंडातून कोट्यवधी लोकांचा आवाज निघत होता। ते स्वतःच्या नव्हे तर समाजातील दीनदुबळ्यांच्या वेदना मांडत होते। त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येते। मी स्वतः त्यांचा अभ्यास केला, त्यातून मला हे प्रकर्षानं जाणवलं।
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने बाबासाहेबांना संविधान तयार करण्याची विनंती केली. त्यात या देशातील कोट्यवधी दलितांच्या वेदना मांडण्याची सूचना केली. त्यानुसार बाबासाहेबांनी हे काम अगदी चपलकपणे केलं. पण आता काही लोक म्हणतात की हे संविधान स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच तयार करण्यात आलं, त्यामुळे त्यात काही दोष आहेत. पण आता मला सांगा, या संविधानात महात्मा फुले यांचा आवाज नाही का? त्यात गौतम बुद्धांचा आवाज नाही का? त्यात बसवण्णा यांचा आवाज नाही का? सावित्रीबाई फुले यांचा आवाज नाही का? त्यात त्या सर्वांचा आवाज आहे. त्यामुळं काँग्रेस या संविधानाचं संरक्षण करतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर आघाडी धर्माला हरताळ फासण्याचा आरोप केलाय. यासंबंधी त्यांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा सूर बदललेला दिसून येतोय. माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपने अमित ठाकरे यांना दिलेल्या कथित पाठिंब्यावर शिंदे नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. शिंदे गटाने माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलंय. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याची परतफेड म्हणून भाजपच्या आशिष शेलारांसारख्या स्थानिक नेत्यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले. पण त्यानंतरही सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि निवडणूक निशाणी चोरण्याच्या मुद्द्यावरून थेट शिंदेंवर घणाघात केला. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झालेत. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याप्रकरणी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते आघाडी धर्माचं पालन करत नाहीत असं स्पष्ट शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला अखेर पाडापाडी करण्याचा सल्ला दिलाय. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मराठा समाजाच्या हिताचा उमेदवार निवडून द्यावा, पण त्यांनी शक्यतो पाडापाडीच करावी असं ते म्हणालेत. मनोज जरांगे यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आता ते बीडच्या संवाद दौऱ्यावर निघालेत. तिथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाला विधानसभा निवडणुकीत शक्यतो पाडापाडी कराच अशी सूचना केली. तसंच अर्ज मागे न घेणाऱ्या मराठा उमेदवारांनाही खडे बोल सुनावले. मनोज जरांगे म्हणाले, माझ्या सूचनेनुसार अर्ज मागे न घेणाऱ्यांनी खरा पचका केलाय. मी ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितलं होतं, अपक्ष अर्ज भरून मत खायचं काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचं आहे ते पडणार नाहीत. समाजाला सांगितलं आहे, माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही. मला समाजाचे भविष्य बघायचंय, मूर्ख होऊन चालणार नाही. आजपासून पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झालाय. आपण कुणाच्याही प्रचाराला जाण्याची गरज नाही. आता पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचं. राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानला आहे. समाज अडचणीत येऊ नये म्हणून मी योग्य पाऊल उचलतोय. कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका. माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचं, पण शक्यतो पाडापाडी करच असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मतदारांना शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने यासंबंधी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात वडेट्टीवार कोणत्या तरी विषयावरून आक्षेपार्ह शब्द वापरताना दिसून येत आहेत. भाजपने यासंबंधी आता जनताच काँग्रेसला कायमचा धडा शिकवेल अशी टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राजकीय नेत्यांच्या जागोजागी प्रचार सभा होत आहेत. त्यात बोलण्याच्या ओघात त्यांच्या तोंडातून काही वादग्रस्त विधानही होत आहेत. त्यावरून एकमेकांवर चांगलीच चिखलफेक रंगतीये. महाराष्ट्र भाजपने बुधवारी विजय वडेट्टीवार यांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओद्वारे भाजपने वडेट्टीवार यांच्यावर मतदारांना शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय. काँग्रेसचा हात मतदारांचा घात. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार मतदारांना हराखोर म्हणत आहेत. 20 तारखेनंतर तुला पाहून घेईन, तुमचं नाव लिहून ठेवलंय अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे. ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली, असंख्य सामान्य लोकांना तुरुंगात डांबून ठेवलं, ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे.
मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 6 तासांच्या कालावधीत 2 चकमक झाली. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब जंगल परिसरात मंगळवारी रात्री 11:30 वाजता सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यानंतर तिथं शोध मोहीम राबवण्यात आली. मंगळवारीच बांदीपोरी येथील केत्सून वन परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात एक दहशतवादी मारला गेला. लष्कर आणि सीआरपीएफचा प्रत्येकी एक जवान जखमी झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना बंदीपोरच्या चोटपंथरी जंगलात दहशतवादी लपवल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिलं, ज्यात एक दहशतवादी मारला गेला. या परिसरात आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. याआधी 2 नोव्हेंबरलाही श्रीनगरच्या खानियारमध्ये चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. या चकमकीत 4 जवान जखमी झाले. नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी देण्यात आली. यामध्ये भारत सरकार उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी देईल. 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांनाही 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3% व्याज अनुदान दिलं जाईल. 4.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना आधीच संपूर्ण व्याज अनुदान मिळत आहे. देशातील 860 प्रमुख उच्च शिक्षण केंद्रांमधील 22 लाखांहून अधिक विद्यार्थी या योजनेच्या कक्षेत येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत असं सांगण्यात आलं. या योजनेचा उद्देश गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य प्रदान करणं आहे, जेणेकरून त्यांच्या अभ्यासात पैसा अडथळा ठरू नये. पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधून बाहेर आली आहे. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार 1000 कोटी रुपये खर्च करणार आहे. 5 मध्ये खर्च केला जाईल. 2025-26 मध्ये 150 कोटी रुपये, 2026-27, 2027-28 आणि 2028-29 मध्ये प्रत्येकी 250 कोटी रुपये, 2029-30 मध्ये 100 कोटी रुपये खर्च केले जातील. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या कालावधीत आर्थिक व्यवहार समितीने रेल्वे मंत्रालयाचे 6798 कोटी रुपयांचे 2 प्रकल्प मंजूर केले.